तर लोकसभा निवडणुकांचा झंझावाती प्रचार केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ध्यानधारणेसाठी कन्याकुमारीमध्ये दाखल झाले। मोदींच्या या ध्यानावर विरोधकांनी टीकास्त्र सोडलंय। 7व्या टप्प्यातील मतदानावर परिणाम करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात येतोय। पंतप्रधान मोदींचं कन्याकुमारीच्या रॉक मेमोरियलमध्ये ध्यान। पंतप्रधान मोदींच्या ध्यानधारणेवर विरोधकांचे टीकेचे बाण। मोदींच्या ध्यानाचा 7व्या टप्प्यातल्या मतदानावर होणार परिणाम। लोकसभा निवडणुकीच्या 7व्या म्हणजेच शेवटच्या टप्प्यातल्या प्रचार तोफा थंडावताच पंतप्रधान मोदी थेट कन्याकुमारीत दाखल झाले। कन्याकुमारीत पोहोचताच स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये पंतप्रधान मोदींनी 45 तासांची ध्यान साधना सुरू केली। 1 जूनला जेव्हा देशात 7व्या टप्प्यातलं मतदान सुरू असणार तेव्हा पंतप्रधान मोदी मात्र ध्यान साधनेत लीन असतील। आता मोदींच्या याच ध्यान साधनेवर काँग्रेसच्या नेत्यांनी आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली। पंतप्रधान मोदी ध्यान साधनेसाठी गेले असतील तर सोबत माध्यमांचा गराडा कशाला असा सवाल उपस्थित करत 7व्या टप्प्यातील मतदानावर प्रभाव टाकण्याचा मोदींचा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे। त्याचवेळी 1 जून म्हणजे 7व्या टप्प्यातील मतदान सुरू असताना पंतप्रधान मोदींच्या ध्यान साधनेचं टीव्हीवरचं प्रसारण रोखण्याची मागणीही काँग्रेसच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे केली। हमें कोई आपत्ति नहीं है, कोई व्यक्ति कोई लीडर कुछ भी करे, मौन व्रत रखे या कैंपेन करे, लेकिन वो साइलेंस पीरियड में इनडायरेक्ट कैंपेनिंग नहीं होनी चाहिए। ये सीधा आदर्श संहिता का उल्लंघन है। ये वो तौर तरीके हैं जिनसे आप या तो कैंपेनिंग कर रहे हैं या अपने आप को प्रसारित कर रहे हैं सभी चैनल्स द्वारा, प्रिंट मीडिया द्वारा। आचार संहिता का बिल्कुल स्पष्ट उल्लंघन है। 1 तारीख के बाद वो कहीं भी जाएं मेडिटेशन के लिए और 4 तारीख के बाद तो परमानेंट मेडिटेशन होगा। महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांनीही मोदींच्या ध्यान साधनेवरून हल्लाबोल केला। ध्यान साधनेला बसण्यापेक्षा पंतप्रधान मोदींनी देशातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न आणि दुष्काळाकडे लक्ष द्यावं असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी लगावलाय। मोदी सरकारचं बावलं हे निवडणूक आयोग झालेला आहे का, हा प्रश्न या निमित्तानं खऱ्या पद्धतीनं आज लोकांच्या समोर येत आहे। आणि म्हणून केंद्रातल्या सरकारने ध्यानस्थ बसण्यापेक्षा निवडणूक आयोगाला सांगितलं पाहिजे की माझा शेतकरी, माझ्या गावातली लोक ही पाण्याबुना न मरताय, त्यांना हे आचारसंहिता शिथिल करावी अशा पद्धतीची भूमिका केंद्राने सुद्धा करावी। राज्य सरकार तर करणार नाही, कारण की हे गुजरात धार्जनी सरकार महाराष्ट्रामध्ये आहे, त्यामुळे हे करणार नाही। पण तिकडे केंद्रातलं सरकार जे ध्यानात बसलेलं आहे त्यांनी सुद्धा लक्ष घालावं, एवढीच आमची विनंती आहे। नहीं, साधना करे या कुछ और विपश्यना करे, अभी कोई फर्क पड़ने वाला नहीं है। वो परमानेंट साधना पे ही बैठना उनके लिए उचित रहेगा, ऐसा देश कह रहा है, तो वो परमानेंट साधना पे बैठे रहे। 48 तास या 24 तास बैठने की जरूरत नहीं है। जनता देश की चाहती है कि वो परमानेंट अपने साधना पे चले जाए, तो देश सुखी हो जाएगा। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा मोदींच्या ध्यान साधनेवरनं निशाणा साधलाय। ते म्हणतात, मोदी उत्कृष्ट अभिनेते आहेत। मला आश्चर्य वाटतं की त्यांना यावर्षी कान्समध्ये नामांकन का मिळालं नाही। काही दिवसांपूर्वी मोदींनी स्वतःची देवासोबत बरोबरी केली होती। जर ते खरोखरच देव असतील तर मग स्वतःला कुणाशी जोडण्यासाठी ध्यान करतायत। विरोधक ध्यान साधनेवरून पंतप्रधान मोदींवर तुटून पडत असताना भाजप नेत्यांनीही त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं। पराभव दिसत असल्यानं विरोधक मोदींवर टीका करत असल्याचं भाजप नेते म्हणतात। साधना पर भी उनको ऐतराज हो रहा है, जबकि भारतीय परंपरा का
ये साधना ही सब कुछ है। या प्रधानमंत्री जी का अपना मेडिटेट करने का, ध्यान करने का हक भी निकाल के फेंकना चाहते हैं। अभी इनके हाथ भारत देश पता नहीं क्या हो जाएगा। देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी ध्यानधारणेवर गेले, ध्यान करू लागले तर काँग्रेस पक्षाच्या पोटामध्ये गोळा का उठला कळत नाही। विशेषतः प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या तर कुठल्याही प्रश्नावर आमच्या गोळा त्यांच्या पोटात उठतो हे सर्वांना माहिती। आता एक लक्षात घ्या, ध्यानधारणा हा वैयक्तिक आयुष्यातला प्रश्न आहे, हा काही कुठल्या पक्षाचा राजकीय प्रोग्राम नाही। 2019च्या लोकसभा निवडणुकीनंतरही मोदींनी देवभूमी उत्तराखंडच्या केदारनाथमध्ये जाऊन रुद्रगुहेमध्ये ध्यान केलं होतं। आता त्याचीच पुनरावृत्ती करत मोदी कन्याकुमारी ध्यान साधनेला बसले। मात्र ध्यान साधनेसाठी मोदींनी 7व्या टप्प्यातील मतदानाच्या दिवसाच्या साधलेल्या टायमिंगवरनं राजकारण मात्र चांगलंच तापलंय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।